Welcome back students, welcome to RBC, the amazing world of biology. या टॉपिक मध्ये आपण सुरुवातीला टाइप्स ऑफ मूवमेंट्स पाहिल्या. देयर आर 5 टाइप्स ऑफ मूवमेंट्स. देयर आर 4 टाइप्स ऑफ मूवमेंट्स इन ह्यूमन बॉडी, आउट ऑफ विच 3 आर मेन. बरोबर, फ्लॅजिलर मूवमेंटला मेन म्हणलं नव्हतं. मग मी मस्क्युलर मूवमेंट सुरू केलाय. या मस्क्युलर मूवमेंट मध्ये 3 लागणाऱ्या गोष्टी, मसल्स, बोन्स, जॉइंट्स, म्हणून या टॉपिक मध्ये आपण तिघही शिकणार आहोत. मग मी मसलचं क्लासिफिकेशन केलं, लोकेशन, स्ट्रक्चर आणि रेग्युलेशनच्या याच्यावर. बरोबर, मग आपण स्केलेटल मसल हा पार्ट सुरू केलेला आहे. मग मी स्ट्रक्चर ऑफ मसल शिकवत असताना तुम्हाला अगोदर एक्सटर्नल स्ट्रक्चर शिकवलं. यामध्ये सांगितलं मसलला 3 पार्ट असतात. त्याचं एक पोट म्हणजे मधातला फोईर भाग, द सोल अँड सेंट्रल पार्ट ऑफ द मसल इज कॉल्ड ॲज बेली. मग 2 एंड आहेत, त्यातल्या एका एंडला मी म्हणलं होतं ओरिजिन. That end of the muscle which is attached to the stationary bone, स्थिर बोन ला जॉइंट असलेला एंड ओरिजिन, आणि मूवेबल बोन ला जॉइंट असलेला एंड that is insertion. इन्सर्शनचा शब्दशः अर्थ आहे शेवट, ओरिजिनचा शब्दशः अर्थ आहे सुरुवात. मग मी इंटरनल स्ट्रक्चर सुरू केलं आणि तुम्हाला सांगितलं लेट अस हॅव दी ट्रान्सफर सेक्शन ऑफ युअर स्केलेटल मसल. तुमच्या स्केलेटल मसलचा ट्रान्सफर सेक्शन घेऊ, तुमच्या म्हणजे इमॅजिनरी. मग मी बायसेप्सचा ट्रान्सफर सेक्शन. मग मी तुम्हाला शिकवलं की व्हॉट आर द डिफरंट स्ट्रक्चर्स. इफ यू सी द ट्रान्सफर सेक्शन ऑफ द मसल यू कॅन ऑब्झर्व. काय होतं, सगळ्यात बाहेर होतं फेशिया, इपिमायसियम. याच्या आतमध्ये काय होतं सर, खूप सारे मसल बंडल्स. मग या मसल बंडल्सच्या आतमध्ये काय होतं सर, मसल फायबर्स. मग नेमकं स्ट्रक्चर कसं आहे, सगळ्यात आतमध्ये मसल फायबर म्हणजेच मसल सेल्स. ईच मसल फायबर इज कव्हर्ड बाय एंडोमायसियम. मग असे खूप सारे मसल फायबर्स चिटकवले, एक बंडल तयार केला. त्या बंडलला मी म्हणलं मसल बंडल किंवा फॅसिकल. फॅसिकल इज अ ग्रीक वर्ड, इट मीन्स बंडल. सिंपल ट्युबरस रूट्स, फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स. काय आहे हे, दीज आर दी रूट्स और ऍडव्हान्टेशियस रूट्स मॉडिफाईड फॉर द स्टोरेज ऑफ द फूड. खटाखट आलं पाहिजे इथं, इथून नाही इथं. मी पाठ करत नाही, तुम्हीही करायचं नाही, मी बोललेलं कळालं. माझा एक रूल आहे, डॉक्टर पालकेस रूल तुम्हाला सांगायचं. इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला. ज्याचं जेवढं पुस्तक काळं त्याचं फ्युचर तेवढं ब्राईट. ब्रायटर दी फ्युचर म्हणण्यापेक्षा म्हणा डार्कर दी बुक, ब्रायटर दी फ्युचर. ब्रायटर दी बुक, डार्कर दी फ्युचर. जेवढं जास्त वेळ वाचाल तेवढं पुस्तक काळं करा, तेवढं तुमचं फ्युचर ब्राईट होईल. जेवढं तुम्ही पुस्तकाकडे बघणार नाहीत तेवढं क्लीन पुस्तक राहील, तेवढं डार्क फ्युचर होईल. मी बोललेलं कळालं. हा, आता मग मी सांगितलं मसल फायबर कव्हर्ड बाय एंडोमायसियम. मेनी मसल फायबर्स फॉर्म्स मसल बंडल किंवा फॅसिकल. मग असे खूप सारे फॅसिकल, ईच फॅसिकल इज कव्हर्ड बाय पेरीमायसियम. असे खूप सारे फॅसिकल्स एकत्र आणले आणि बाहेरून इपिमायसियम लावला, ते तयार झाली मसल. आता मसलच्या आतमध्ये सगळ्यात आहे आपला मसल फायबर. याच्या आतमध्ये काय बघू, टुडेज पार्ट बिगिन्स विथ द स्ट्रक्चर ऑफ मसल फायबर. मसल फायबरचं स्ट्रक्चर काय बघूया. मसल फायबर घेतला आणि त्याला आपण त्याच्या मायक्रोस्कोप खाली ठेवलं. तुम्हाला काय दिसेल सर, इट इज अ दंडुक. काय आहे, दंडुक. दंडुक म्हणजे सिलेंड्रिकल स्ट्रक्चर. फायबर का म्हणलं याला, कारण फायबरचा कन्सेप्ट आहे लेंथ खूप सारी जास्त, थिकनेस कमी, जाडी कमी, याला म्हणायचं फायबर. मसल सेल इट इज कॉल्ड एज मसल फायबर ड्यू टू इट्स लेंथ. लॉंगर लेंथ असते आणि थिकनेस कमी असते. मी तुम्हाला सांगितलं मीटर्स मध्ये काही मसल्स आहेत मसल फायबर. सार्टोरियस इज द मसल ऑफ टेलर. टेलरच्या मसलला सार्टोरियस म्हणतात. इथं असते 1 मीटर पर्यंतचे मसल फायबर लांब असतात. आता हे तुमची मसल फायबर आहे बघा, लक्ष देऊन ऐका. या मसल फायबरला जर हा एनिमल सेल असेल, सी मसल फायबर काय आहे बाळांनो, ही एनिमल सेल आहे. बरोबर. मग सर एनिमल सेलचं सगळ्यात बाहेरचं आवरण काय, तर आपण म्हणूया त्याचा सेल मेम्ब्रेन. मग आता ही स्पेशल सेल आहे मसलची सेल, तर याला सेल मेम्ब्रेन म्हणायचं का नाही. याला आपण एक शब्द वापरूया बाळा. काय शब्द आहे, याला आपण शब्द वापरला सार्कोलेमा. का बरं असा शब्द वापरला, कुठेही शब्द येईल सार्को किंवा अजून एक शब्द आला मायो, both are Greek words. It stands for muscle and lemma stands for membrane. So it is the outermost part of the
मसल फायबर कॉल्ड सार्कोलेमा मसल मेम्ब्रेन. मसल सेल मेम्ब्रेन म्हणजेच आपला सेल मेम्ब्रेन. ठीक आहे, सेल मेम्ब्रेनला काय म्हणलं बाळांनो आपण? सार्कोलेमा. ठीक आहे, अजून एक नाव देता येतं त्याला बरं का, एनसीईआरटी मध्ये दिलेलं नाही तरी सांगतो, मायोलेमा. सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज मायोलेमा. बर सर, जसा हा सेल मेम्ब्रेन आहे तसा आतमध्ये सायटोप्लाझम आहे का? हो आहे. या सायटोप्लाझमला आपण स्पेशल नाव देणार आहोत. सो सायटोप्लाझम इज नोन ऍज सार्कोप्लाझम. याला काय म्हणायचं बाळांनो? सार्कोप्लाझम. ठीक आहे, सो दिस विल बी युअर सार्कोप्लाझम. मराठी शब्द नाही बरं का, इधर सरको उधर सरको. आता मला सांगा इंटरेस्टिंग गोष्ट, याच्या आतमध्ये खूप सारे न्यूक्लियाय असतात बाळांनो. तुम्हाला माहिती आहे मसल फायबर हा सिन्सायटियम दाखवतो. सो सिन्सायटियम इज सिंगल सेल विथ मेनी न्यूक्लियाय. न्यूक्लियस काढूया आपण. सपोज इथे तुमचा न्यूक्लियस आहे आणि इथे एक न्यूक्लियस आहे. कळत आहे का बाळांनो? का गडबड होते? नाही. व्हेरी गुड, इझी पार्ट आहे, पण मी मुद्दामून व्यवस्थित त्या घेतो, लक्ष नाही का. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो बाळांनो. आपले जे मसल्स असतात ना, याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाचं प्रमाण असतं. मसल फायबरचे प्रकार आहेत, लक्षात नाही का. मी ट्रू और फॉल्स स्टेटमेंट भरपूर एमसीक्यूच्या बुक्स मध्ये येतात, तिथलं त्याच्याबद्दल सांगतोय. आपल्याकडे दोन प्रकारचे मसल फायबर आपण पाहणार आहोत, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द टाइप ऑफ मसल फायबर. मसल फायबरचे टाइप कुठलाही असो, मायटोकॉन्ड्रिया आर ऑलवेज प्रेझेंट. मायटोकॉन्ड्रिया हे नेहमी प्रेझेंट असतात. मी बोललेलं का? मग या मायटोकॉन्ड्रियाला मसल मध्ये जरा स्पेशल नाव दिलेलं आहे, सार्कोझोम. काय नाव दिलेलं बाळांनो? सार्कोझोम इज द स्पेशल नेम गिवन टू द मायटोकॉन्ड्रिया. मसल फायबरच्या मायटोकॉन्ड्रियाला सार्कोझोम म्हणले का? ती म्हणते सगळ्यांनाच विशेष नाव दिलेत, मला पण विशेष नाव द्या. म्हणून या मायटोकॉन्ड्रियाचा खूप महत्वाचा रोल आहे बाळांनो एटीपी तयार करण्यासाठी. मी बोललेलं का? नो डाऊट काही मसल्स असतील त्या जास्त एटीपी तयार करतील, and there are some muscles which will produce a less amount of ATP, but always mitochondria are present there irrespective of the type of muscle fiber. मी बोललेलं कळालं? राईट. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट, या सार्कोप्लाझम मध्ये जर तुम्ही नीट पाहिलं, पहा मसल फायबर इटसेल्फ इज अ सिलेंड्रिकल स्ट्रक्चर. या सिलेंडरच्या आतमध्ये जर नीट पाहिलं, समोरून याला पाहिलं तर कसं दिसेल बाळांनो? सर हे सर्कल दिसेल, आणि या सर्कल मध्ये तुम्हाला असे अजून सर्कल दिसतील, पण हे ऍक्च्युअली आहे सिलेंडर. म्हणजे यू विल सी मेनी सिलेंड्रिकल स्ट्रक्चर्स इन दॅट मसल फायबर. आता मला सांगा, हे सिलेंड्रिकल स्ट्रक्चर मी जे काढतोय हे मसल फायबर पेक्षा लहान असतील का मोठे? सर मसल फायबरच्या आतमध्ये आहेत म्हणजे मसल फायबर पेक्षा लहान असतील. बरोबर. मसल फायबरच्या आतमध्ये असलेले सिलेंड्रिकल स्ट्रक्चर त्यांना आपण म्हणणार आहोत मायोफायब्रिल. काय म्हणणार आहोत बाळांनो? लक्षात राहा, मायोफायब्रिल्स. अजून एक नाव आहे त्याला, काय? मायोफिलामेंट. मायो शब्द खास करून गावाकडची जी मुलं आहेत त्यांना माहित असेल. लहानपणी अभ्यास नाही केला, काहीतरी गोंधळ केला, आई आली या मायो मार भेटायचं. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मला विचारू नका कसं माहिती आहे. ठीक आहे. सो मायोफायब्रिल. काय मायोफायब्रिल? दीज आर दी स्मॉल सिलेंड्रिकल फिलामेंटस स्ट्रक्चर्स. छोट्या छोट्या दोरीसारखे स्ट्रक्चर आहेत मसल फायबरच्या आतमध्ये. तसं नेहमी पोरांना कन्फ्युज होणार, मलाही कन्फ्युज व्हायचं, सर मायोफायब्रिल मोठं का मसल फायबर मोठं? एक तर सगळ्यात महत्वाचं, बोथ आर डिफरंट थिंग्स. मायोफायब्रिलला मसल फायबर म्हणायचं नाही. आता कन्फ्युजन होऊ नये, आज तर तुमच्या लक्षात राहील, उद्याही लक्षात राहील, 2 महिन्यानं 5 महिन्यानं लक्षात राहण्यासाठी एक सोपं सांगतो. ज्याही वर्डच्या शेवटी सफिक्स येईल, इफ एनी वर्ड यन्स विथ, लिहिलंच असेल, कुठलाही वर्ड यन होत असेल कुठल्या शब्दानं, CLE, TLE, LET या शब्दांनी जर होत असेल यन, याचा अर्थ आहे स्मॉलर साइज्ड. याचा अर्थ काय? स्मॉलर साइज्ड. पार्ट जर खूप लहान आकाराचा असेल, पार्टिकल. CLE प्रत्यय लागलाय, प्रत्यय इन द सेन्स सफिक्स शेवटी शेवटच्या. जर बुकलेट, बुक मोठा आणि जर लहान आकाराचा असेल तर बुकलेट. जर जन्मलेला नवीन प्लांट आहे त्याला म्हणायचं प्लांटलेट. मी बोललेलं कळालं का? कटलेट का म्हणते ते मला विचारू नका, ते तुम्ही बेकरीवर गेल्यावर असताना कटलेट. बर. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, माझी गॅरंटी आहे तुमच्यापैकी ऍटलिस्ट 99.99% लोकांना हे माहित नसेल की सेलच्या आतमध्ये जे काही ऑर्गन्स असतात त्यांना ऑर्गन न म्हणता ऑर्गॅनिले का म्हणतो? बिकॉज cell itself is a smaller structure and whatever structures
प्रेझेंट इनसाइड दॅट सेल दे आर इवन मोर स्मॉलर. मी बोललेलं काय आलं, सेल स्वतः लहान आहे, मग सेलचे जे ऑर्गन्स आहेत त्यांना ऑर्गॅनेले म्हणायचं. एलई सीएलई टीएलई एलईटी. मी बोललेलं काय आलं, कॉर्पस म्हणजे बॉडी किंवा स्ट्रक्चर. आपल्या रेड ब्लड सेल्सला रेड ब्लड कॉर्पस म्हणलेलं नाही, कॉर्पसल म्हणलंय, बिकॉज दे आर स्मॉलर साइज स्ट्रक्चर. युरिनिफेरस ट्यूब्यूल्स, त्यांना ट्यूब म्हणलेलं नाही. युरिन तयार करणारे ट्यूब जे खूप लहान आकाराचे त्यांना ट्यूब्यूल्स म्हणा, सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स म्हणा, डक्ट्यूल्स म्हणा. इट मीन्स whenever there is a word LE, CLE, TLE, LET, it means the structure is smaller in size. लहान आकाराचं स्ट्रक्चर आहे बाळामध्ये. मी सांगताना कन्सेप्ट सांगणार, मी पाठ करून घेणार नाही. तुम्हाला एक वर्ड सांगेल, 10 टॉपिक मध्ये तो यूज होईल आणि माझी गॅरंटी आहे या ग्रीक लॅटिन वर्डच्या जीवावर तुम्ही कुठलीच गोष्ट पाठ करायची गरज नाही. चला, मी तुम्हाला काय काय सांगितलं. सगळ्यात अगोदर मसल कट केली, सर मसल भेटली, इपिमायसियम. मग या इपिमायसियमच्या आतमध्ये खूप सारे मसल बंडल. एव्हरी मसल बंडल इज कव्हर्ड बाय पेरीमायसियम. मग या पेरीमायसियमच्या आतमध्ये आहे मसल फायबर, बट इच मसल फायबर इज कव्हर्ड बाय एंडोमायसियम. मग या मसल फायबरला आतमध्ये बघितलं तर मसल फायबरला अगोदर आम्हाला भेटला मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन. याला काय म्हणलं, सार्कोलेमा म्हणायचं. कुणी भेटलं की हाय म्हणायचं नाही, सार्कोलेमा म्हणायचं. कुणाला वर्ड्स लक्षात राहत नाही. मी माझ्या वेळेस हेच केले बा. मी डायरी करायचो छोटी, पानं फाडून, बरं का, विकतची नाही. 5 रुपये कोणी नव्हतेच घालवायला. पानं फाडायची जे रफ आहेत त्याला काय करायचं, एकत्र चिटकवायचं डिंकानं डायरी, मग त्याच्यावर लिहायचं. मेसला बसलं शब्द अवघड आठवत, सार्कोलेमा आठवत नाही, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आठवत नाही, मग तेच म्हणायचं. ती पुढचं काय काय म्हणणं आपलं, याला म्हणायचं वेड होऊन अभ्यास करणं. बाळा, वेडी लोक MBBS ला जातात, अभ्यासात वेडी. मी बोललेलं कळालं का बाळा? हा, आता इथपर्यंत कळालं तुम्हाला. सार्कोलेमा कळाला, सायटोप्लाझमला सार्कोप्लाझम कळालं, याच्या आतमध्ये न्यूक्लियस आहेत, मेनी आहेत म्हणून सिन्सायटियम कळालं. अँड एव्हरी मसल फायबर इट हॅज मेनी सिलेंड्रिकल स्ट्रक्चर्स. इच स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज मायोफायब्रिल. LE CLE TLE IL आहे, IL म्हणून लहान आकाराचं. मायोफायबर शब्द नसतो बरं का. मायोफायबर जर शब्द असता तर तो मसल फायबरला म्हणलं असतं. सो मायोफायब्रिल म्हणजे मसल फायबरच्या आतमध्ये असलेलं स्ट्रक्चर. मी बोललेलं कळालं. मग तुम्ही म्हणाल सर हे मायोफायब्रिल जे आहे हे कशापासून बनलं? इट इज मेड अप ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ प्रोटीन्स. दीज मायोफायब्रिल्स, हे मायोफायब्रिल्स आहेत ना, हे मायोफायब्रिल्स बनले कशापासून? डिफरंट काइंड्स ऑफ प्रोटीन्स. यांचं स्ट्रक्चर मी सेपरेट घेणार. बरं, आता एक इंटरेस्टिंग गोष्ट, तुम्हाला एक सेल ऑर्गॅनेले माहित असेल, लिहिलंय का तुम्ही? हा, त्याचं नाव आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सेल ऑर्गॅनेले माहिती का नाही? आहे. एंडोप्लाझम का म्हणलंय? सेल सायटोप्लाझमच्या आतमध्ये आहे म्हणून. रेटिक्युलम का म्हणलंय? द वर्ड रेटी और रिटे, द वर्ड रेटी और रिटे, इट इज ऑलवेज अ नेटवर्क. शब्द ग्रीक आणि लॅटिन लिहिलेले मला पाठवायचं. मी गॅरंटी देतो तुम्ही ग्रीक लॅटिन वर लिहा, देव पण आला तरी कन्सेप्ट विसरणार नाही. जे कन्फ्युजन होतं ना, हे का ते होणार नाही. पा रेटिक्युलम शब्द कुठं कुठं येतो? रिटेटेस्टिस येतो का? रिटेटेस्टिस मध्ये राईट. तुम्हाला माहिती आहे स्ट्रेट पार्ट ऑफ द सेमिनिफेरस ट्यूब्यूल द फॉर्म नेटवर्क. ते एक नेटवर्क तयार करतात, त्याला आपण रिटेटेस्टिस म्हणतो. रेटिक्युलेट व्हेनेशन, इट इज द टाइप ऑफ व्हेनेशन विच इज कॉमनली प्रेझेंट इन डायकॉट लीव्स. बरोबर की नाही? अजून कुठे येतं? रेटे, रेटी कुठे येतं? भरपूर ठिकाणी येतं. जिथं जिथं येईल तिथे मी सांगतो तुम्हाला. एक रेटिक्युलम आहे, नेटवर्क आहे. लक्ष देऊ नये. इनसाइड, मी काय म्हणलं? इनसाइड दी सार्कोप्लाझम, इनसाइड दी सार्कोप्लाझम देर इज अ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे मी सेपरेट फिगर दाखवून करणार आहे. फक्त वाक्य लिहितो अगोदर. देर इज अ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. काय आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम? पोरं तुम्हाला देर इज अ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सेल ऑर्गॅनेले माहिती आहे तुम्हाला. आता हा सेल ऑर्गॅनेले जो आहे ना मसल फायबर मधला, हा कॅल्शियम स्टोरेज साठी स्पेशलाइज्ड आहे. कशासाठी आहे? कॅल्शियम स्टोरेज. इथं खूप सारे कॅल्शियम आयन स्टोअर केले जातात. ठीक आहे. मग सगळ्यांनाच विशेष नाव दिलं तर याला पण नाव देऊया. सो हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, याला आपण म्हणणार आहोत सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. कळालं? अजून एकदा सांगतो, लक्ष देऊ नये का? व्हॉट इज सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम? सर इट इज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो व्हॉट इज इट्स फंक्शन? इट स्टोअर्स कॅल्शियम.
हा सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो आहे ना त्याचं फक्त नाव बदललंय. का नाव बदललं? विशेष काम करतो. विशेष, बरोबर आहे की नाही? विशेष काम काय करतं? कॅल्शियम स्टोअर करतं. का गरज आहे? आपल्याकडे मसल कॉन्ट्रॅक्ट करताना हा कॅल्शियम लागणार आहे, म्हणून याला म्हणलं सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. बर, आता हा जो सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे कॅल्शियम स्टोअर करेल, पण हा नेमका रफ आहे की स्मूथ आहे? तुम्हाला माहिती आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे दोन टाईप असतात. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम विदाउट रायबोझोम्स, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम विथ रायबोझोम. काही कन्सेप्ट तुम्हाला माहित असतील असं गृहीत धरून बोलतो, जरी तुम्हाला माहित नसतील तर त्या टॉपिक मध्ये त्या शिकवल्या जातील. एक खूप महत्वाचं आउट ऑफ सिलेबस वाक्य लक्षात ठेवा. सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज अ मॉडिफाईड स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मी काय म्हणलं बाळांनो? एसआर. एसआर म्हणजे सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज मॉडिफाईड. काय? मॉडिफाईड स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सर मॉडिफाईड म्हणजे ते असतं ना आपल्याकडे बघा, असं गाड्याला मॉडिफाय करतात, चांगली होती त्याला असं डुकरासारखं बनवतात, मग माणसं रस्त्याने चालली बघतात शिवे देतात, काय खान गाडी बनव, त्याला म्हणायचं मॉडिफिकेशन. तसं नाहीये, हे देवानं मॉडिफाय केलंय. का? विशेष काम करण्यासाठी त्यांच्यामध्ये बदल केले. मी बोलायला काय आलं? काय विशेष काम आहे? जनरली कॅल्शियम स्टोअर होत नाही, मग इथं मॅक्झिमम कॅल्शियम स्टोअर करायचं आहे. कोणाला? या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला. म्हणून याचं नाव एसआर ठेवलं, सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट बाळा लक्षात ठेवा. जर तुम्ही मसाईल सेल मेम्ब्रेन किंवा सार्कोलेमा पासून आतात जाल तर काय भेटेल? तुम्हाला सार्कोलेमा भेटेल. ठीक आहे. पुन्हा सार्कोप्लाझम. या सार्कोप्लाझम मध्ये खूप सारे मायोफायब्रिल किंवा मायोफिलामेंट भेटतील. Each myofilament is covered by SR. लक्षात ठेवा क्या? Each myofilament or myofibril is covered by SR. SR म्हणजे सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मी बोललेलं कळालं तुम्हाला? सर असं का? मी सांगणार आहे. आणि अजून एक तिथं कन्सेप्ट मी तुम्हाला आता लगेच सांगणार, फक्त नाव लिहितो आणि कन्सेप्ट शिकवतो. देयर आर सम एक्सटेन्शन्स कॉल्ड ॲज टी-ट्यूब्युल्स. एक अजून एक छोटासा कन्सेप्ट कॉल्ड ॲज टी-ट्यूब्युल. सर हे डोक्याच्या वरून गेलं, नाही कळालं, नाही कळालं तर नाही कळालं, इथपर्यंत कळालं ना? हा, पुढचा पाठ लगेच शिकवतो, लिहून घ्या. पाहानो ज्या एकदम लक्ष देऊन ऐका, मी कन्सेप्च्युअली साऊंड शिकवणार आहे तुम्हाला. माझ्या विद्यार्थ्याला पाठ करायची गरज पडणार नाही, मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. तुम्हाला 6 महिन्यानंतर पण डायरेक्ट तुम्ही वाचायला नाही, रिवाइज करायला घेतलं तर डायरेक्ट आठवेल. ठीक आहे. जे कुणी 150 ज्यांना वाटतं मला येतं त्यांनी तर जास्त लक्ष द्यायचं बरं का बाळांनो. हा बर, हे पहा, दिस इज अ बोन अँड दिस बोन और दिस मसल इज अटॅच्ड टू बोन विथ द हेल्प ऑफ टेंडॉन. हा टेंडॉन दाखवलाय तुमचा. ठीक आहे. आता ही तुमची स्केलेटल मसल आहे बाळांनो, राईट. आता या स्केलेटल मसलला सगळ्यात वर एक मेम्ब्रेन असतो, दिसणार नाही तुम्हाला, त्याला मी इपिमायसियम म्हणलं. ठीक आहे. या मसलच्या आतमध्ये खूप सारे असे मसल बंडल्स आहेत बघा. सो दिस इज वन मसल बंडल. आणि या मसल बंडल मध्ये खूप सारे असे बाहेर आले, इथं तुम्हाला मसल फायबर्स दिसतील. याच्यापेक्षा क्लिअर छान असलेली एक डायग्राम बघूया आपण. हा, सी दिस डायग्राम. या डायग्राम मध्ये काय दिसतो बघू आपण, काय दिसतो. हा, दिस इज युअर मसल. या मसलला ट्रान्सवर्स कट केलं. आता तुम्हाला हे मसल आहे, या मसलमध्ये दिस इज वन ऑफ द फॅसिकल मसल बंडलला बाहेर काढले बाळांनो. ठीक आहे. इंटरेस्टिंग गोष्ट बघा, इथे एक मेम्ब्रेन दिसतोय, त्याला आपण इपिमायसियम म्हणणार आहोत. मी बोललेलं काय आलं? आता मसल इज मेड अप ऑफ मसल बंडल. तर एका मसल बंडलला मोठं करून इथं दाखवलंय. या मसल बंडलला सगळ्यात बाहेर काय असेल? सगळ्यात बाहेर असेल पेरिमायसियम. मी बोललेलं काय आलं? आणि मग याच्या आतमध्ये हे काय आहे? दीज आर मसल फायबर. एका मसल फायबरला बाहेर काढलं बाळांनो. मी बोललेलं काय आलं? एका मसल फायबरला बाहेर काढलं. आता हा मसल फायबर, या मसल फायबरच्या बाहेर एंडोमायसियम असेल, मी दाखवणार नाही येतच. ठीक आहे. आता मी तुम्हाला बघा म्हणलं होतं की मसल फायबर ॲनिमल सेल आहे, सगळ्यात बाहेर काय असेल? सेल मेम्ब्रेन. सो दिस इज ऍक्च्युअली वर सेल मेम्ब्रेन. याला तुम्ही सार्कोलेमा म्हणा, सार्कोलेमा. ठीक आहे. या सार्कोलेमाच्या आतमध्ये सार्कोप्लाझम. मग याला काय म्हणाल? दिस इज कॉल्ड ॲज मायोफायब्रिल. काय म्हणाल बाळांनो? मायोफायब्रिल. आता सगळं कळालं तुम्हाला की सगळ्यात आतमध्ये मायोफायब्रिल आहे. आणि इथं छोटे छोटे तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया पण दिसत आहेत बाळांनो, लक्ष देऊ नये का? काय दिसत आहेत? मायटोकॉन्ड्रिया. दिसत जर नसतील तर मी मोठं करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. ओके. आता एक
नेक्स्ट तुमच्याकडे डायग्राम दाखवतो ज्याने तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. कुठली डायग्राम आहे ते ही. दिस इज युअर मसल फायबर. बाळांनो हा मसल फायबर आहे, लक्ष देऊ नाही का. याला थोडंसं मी लहान करतो ज्यानं तुम्हाला क्लिअर दिसेल. हा सो दिस इज युअर मसल फायबर. हा मसल फायबर कसा आहे लक्ष देऊ नाही का. मी चित्र काढतो कसं काढलाय. हा मसल फायबर बाळांनो असा काढलाय, ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं इट इज अ सिलेंड्रिकल स्ट्रक्चर, ठीक. आता या मसल फायबरला काय केलं, काही पार्ट कट केला आणि असं उघडला, ठीक आहे. तर हा सगळ्यात बाहेरचा तुम्हाला दिसेल सार्कोलेमा बाळांनो. काय दिसेल, सार्कोलेमा. आणि याच्या आतमध्ये तुम्हाला काय दिसतील, हे मायोफिलामेंट किंवा मायोफायब्रिल. एक सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आहे अशा पद्धतीनं. मी बोललेलं काय आलं, अशा पद्धतीनं सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर आता तुम्हाला क्लिअरली या दाखवतो. मला दोन कन्सेप्ट सांगायचे तिथं. टी ट्यूब्यूल काय आहे आणि एसआर नेमकं कुठं असतं पहा. हा सो दिस इज युअर मसल फायबर. या मसल फायबरला यांनी काय म्हणले बघा, दिस इज युअर सार्कोलेमा. म्हणजे हा सिलेंडर आहे पहा. या सिलेंडर मध्ये म्हणजे मसल फायबर आहे, याचा सार्कोलेमा आहे. मग हे काय असतील, हे छोटे छोटे सिलेंडर जे आहेत. एका सिलेंडरला आपण म्हणणार आहोत दिस इज युअर मायोफायब्रिल किंवा मायोफिलामेंट. किती मायोफिलामेंट आहेत, 1 2 3 4 5. देअर आर 5 मायोफिलामेंट्स, ठीक आहे. आता लक्ष देऊ नाही का. इच मायोफिलामेंट इज कवर्ड बाय अ नेटवर्क ऑफ ट्यूब्यूल्स. हे बघा, हे जे ट्यूब आहेत का नाही, ट्यूब, या ट्यूब अशाच पद्धतीनं तुम्हाला या पद्धतीनं नेटवर्क दिसते का इथं असं. इकडे सुद्धा असं आहे. तुम्हाला जर क्लिअर तुम्हाला दिसत असेल तर अशा पद्धतीने. याचा अर्थ काय, इच मायोफायब्रिल इज कव्हर्ड बाय अ नेटवर्क कॉल्ड एज सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मी बोललेलं काय आलं. आता हा सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम व्हाईट कलरचा दिसतोय बाळांनो, ठीक आहे, ठीक आहे. सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय आलं सर, हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे जो मॉडिफाय झालाय कॅल्शियम स्टोअर करण्यासाठी. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, कॅल्शियम. तुम्हाला माहिती आहे द कॅव्हिटी ऑफ द एसआर और ER इज कॉल्ड ॲज सिस्टर्नी. म्हणजे यांच्या कॅव्हिटीला सिस्टर्नी म्हणतो. यांच्या सिस्टर्नीमध्ये आपण कॅल्शियम स्टोअर केलेला असतो. बर, आता एक इंटरेस्टिंग छोटी गोष्ट दिसते तुम्हाला. काय, हा जो तुमचा सार्कोलेमा आहे की नाही, या सार्कोलेमापासून अजून एक ट्यूब बाहेर येते बाळा इकडे अशी. बघा, देअर इज अ ट्यूब एक्सटेन्शन ऑफ सार्कोलेमा. सार्कोलेमाचं एक्सटेन्शन आहे बाळा ट्यूबच्या स्वरूपात. हे बघा अशा पद्धतीने आहे. या ट्यूबला मी म्हणणार आहे टी ट्यूब्यूल. काय म्हणणार आहे, टी ट्यूब्यूल. व्हॉट इज टी ट्यूब्यूल. टी ट्यूब्यूल लिहून घ्या. टी फॉर ट्रान्सवर्स. का असं म्हणलं मी नंतर सांगतो. टी फॉर ट्रान्सवर्स. ट्रान्सवर्स ट्यूब्यूल. व्हॉट इज अ ट्रान्सवर्स ट्यूब्यूल. ट्यूब्यूल काय म्हणलं, ट्यूब आहे लहान आकाराची म्हणून ट्यूब्यूल म्हणलं. ट्रान्सवर्स ट्यूब्यूल्स आर दी एक्सटेन्शन्स ऑफ सार्कोलेमा इन सार्कोप्लाझम. सार्कोप्लाझमच्या आतमध्ये एक्सटेन्शन आहे सार्कोलेमाचं. हा सार्कोलेमा आहे, याच्यापासून आतमध्ये छोटे छोटे ट्यूब आलेत. का आलेत मी नंतर सांगतो. याच्यापेक्षा अजून एक इंटरेस्टिंग तुम्हाला जर डायग्राम पाहिजे असेल तर मी तुमचा फक्त कन्सेप्ट क्लिअर करतो बाळा, लक्ष देऊ नका. हा दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग डायग्राम, लक्ष देऊ नका. यामध्ये तुम्हाला काय काय दाखवलंय, यामध्ये ना बाळा येलो कलरचं जे दिसतंय ना, दिस इज एसआर सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इथं पण येलो कलर आणि थोडंसं क्रीम कलरचं दिसायलंय बघा. इथे एक एसआरचा ट्यूब आहे, इथे एक एसआरची ट्यूब आहे आणि दोघांच्या मधात एक टी ट्यूब्यूल आहे. टी ट्यूब्यूल नेमका असतो कसा, जर तुम्ही समोरून पाहिलं तरी तुम्हाला सर्क्युलर काय दिसेल, म्हणजे हा तुमचा सिलेंडर आहे ना, मसल फायबर आहे. या मसल फायबरला समोरून पाहिलं तर सर्कल दिसेल. मग हा काय असेल, सार्कोलेमा. या सार्कोलेमा पासून ना बाळांनो अशा ट्यूब्स बाहेर पडतात. ट्यूब, ठीक आहे, अशा ट्यूब्स बाहेर पडतात. या ट्रान्सवर्सली अरेंज्ड आहे. ट्रान्सवर्स म्हणजे या लेंथ पासून अशा ट्रान्सवर्स आलेले आहेत बाळांनो. कशा ट्रान्सवर्स, म्हणून या ट्यूबला टी ट्यूब्यूल्स म्हणलं. काय काम आहे यांचं, टी ट्यूब्यूलचं फंक्शन काय आहे. या सार्कोलेमा मधून इलेक्ट्रिक करंट पास होतो. सार्कोलेमा हॅज अ कॅपॅसिटी टू कॅरी द इलेक्ट्रिक करंट. मी बोललेलं काय आलं. मग हा इलेक्ट्रिक करंट तुम्हाला सार्कोप्लाझम मध्ये घेऊन जायचा. मग कसा घेऊन जाणार, तर त्याच्यासाठी अशा ट्यूब्स तयार केलेत. या ट्यूब काय करतील, या सार्कोप्लाझम मध्ये इलेक्ट्रिक करंट घेऊन जातील. सो टी ट्यूब्यूल्स आर दी ट्रान्सवर्स ट्यूब्यूल्स. दे आर एक्सटेन्शन ऑफ सार्कोलेमा. दे कॅरी इलेक्ट्रिक करंट इन सार्कोप्लाझम. तुम्ही म्हणाल सर का घेऊन जायचं, मी नंतर सांगतो ना. सो तुम्हाला टी ट्यूब्यूल कळालं, बरोबर आहे. तुम्हाला एसआर कळालं. आता हे एसआर आणि टी ट्यूब्यूल ना बाळांनो असे करे अरेंज असतात. कसे, हे बघा, इथे एक एसआर ची ट्यूब आहे, सार्कोप्लाझम दोन्ही पण ट्यूबच आहेत बरं का. इथं सुद्धा एक एसआर ची ट्यूब आहे आणि या दोघांच्या मध्ये इथं टी ट्यूब्यूलची ट्यूब आहे. पहा इथं सुद्धा इथं टी ट्यूब्यूलची ट्यूब आहे आणि कडेला एसआरच्या ट्यूब आहेत.
म्हणजे तिघांच्या तिघांच्या गटामध्ये राहतात. याला आपण ट्रायड म्हणतो बाळांनो. याला आपण काय म्हणतो? ट्रायड. व्हॉट इज ट्रायड? ट्रायड इज अ ग्रुप ऑफ इट इज अ ग्रुप ऑफ 3 स्ट्रक्चर. तिघांचं आहे काय? सेंट्रल ट्यूब्यूल सराउंडेड बाय 2 सिस्टर्नी ऑफ द एसआर. काय म्हणलं? लक्ष देऊन ऐका. हे डायग्राम पहा. डायग्राम छान पहा. मी तुम्हाला व्हाईट बोर्डवर एक्सप्लेन करतो. पहा बाळांनो, मी कन्सेप्च्युअली खूप साऊंड करण्याचा क्लिअर प्रयत्न करतोय, त्यामुळे बोर होऊ नका. ज्यांना माहित आहे त्यांनाही माझ्याकडून नवीन गोष्टी मिळतील याची गॅरंटी. पहा, सगळ्यात मसल फायबर आहे की नाही? मसल फायबर, मसल आहे, मसल बंडल आहेत, मसल फायबर आहे. आता तुम्हाला मसल कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी ब्रेन कडून एक न्यूरॉन किंवा नर्व मसलला जोडली जाते. तर कुणाला जोडली जात असते? तर मसल फायबरला जोडत असते. लक्ष देऊन ऐका मी काय म्हणतोय. मी तुम्हाला 2 कन्सेप्ट सांगतोय. टी ट्यूब्यूल. व्हॉट इज टी ट्यूब्यूल? टी ट्यूब्यूल काय आहे बाळांनो? इट इज द एक्सटेन्शन. काय आहे? इट इज द एक्सटेन्शन ऑफ सार्कोलेमा. सर, सार्कोलेमाचं एक्सटेन्शन कसं? इनसाइड द सार्कोप्लाझम. इनसाइड द सार्कोप्लाझम. सार्कोप्लाझमच्या आतमध्ये एक्सटेन्शन आहे. सर, काय गरज आहे सार्कोप्लाझमच्या आतमध्ये एक्सटेन्शन? पहा, आपल्या बॉडीमध्ये कुठल्याही याला इलेक्ट्रिक करंट दिला तर करंट घेऊन जात नाही. तुम्हाला मी मसलच्या 4 प्रॉपर्टी सांगितल्या होत्या. मसल फायबरची एक 5वी प्रॉपर्टी सांगतो बाळांनो, कंडक्टिव्हिटी. मसल फायबर्स हॅव ॲबिलिटी टू कॅरी द इलेक्ट्रिक करंट. मी म्हणलेलं कळालं? मसल फायबर्स हॅव ॲबिलिटी टू कॅरी द इलेक्ट्रिक करंट. मी एक शब्द वापरला काय? आपल्याकडे वायर असतात. हे वायर इलेक्ट्रिक करंट घेऊन जातात. बरोबर आहे की नाही? घेऊन जातात. पण तुम्ही घरातले वायर पाहिलं तर तुम्हाला दिसेल त्याच्या बाहेरून रबरचं असं प्लास्टिकचं आवरण आहे आणि आतून मेटल वायर, कॉपर वायर आहे. इलेक्ट्रिक करंट नेमकं कोण घेऊन जातं? सर, कॉपर वायर. बरोबर आहे की नाही? राईट. मी जर म्हणलं व्हॉट इज द एक्झॅक्ट स्ट्रक्चर विच इज कॅरिंग दॅट इलेक्ट्रिक करंट इन युअर मसल. मसलमध्ये नेमकं असं कुठलं स्ट्रक्चर आहे जे एक्झॅक्टली इलेक्ट्रिक करंट कॅरी करतं? दॅट स्ट्रक्चर इज अ सार्कोलेमा. Only the sarcolemma has the ability to carry the electric current inside the muscle. मसल मध्ये असं कुठलंच स्ट्रक्चर नाहीये जे इलेक्ट्रिक करंट कॅरी करू शकतं. मग आता तुम्हाला इलेक्ट्रिक करंट जो वरून न्यूरॉन कडून ब्रेन कडून आला असेल, हा इलेक्ट्रिक करंट सार्कोप्लाझम मध्ये पण पाठवायचा आहे का? मी नंतर सांगेल. पण प्रॉब्लेम काय आहे? तुमचा हा समजा हे सिलेंडर आहे बरं का बाळांनो, हे सिलेंडर, या सिलेंडरचं एक टोक काढलंय. आता इथं आहेत तुमचे मायोफायब्रिल आणि याच्याकडेला अशा पद्धतीनं एसआर आहेत. बरोबर आहे. तर सार्कोप्लाझम पासून अशा ट्यूब्स पाठवतो आतमध्ये बाळांनो. ह्या ट्यूब काय करतात? these are called as T tubules. So T tubules are the extensions of sarcolemma inside sarcoplasm. मग कशासाठी? to carry electric current or action potential inside सार्कोलेमाच्या आतमध्ये सार्कोप्लाझम मध्ये इलेक्ट्रिक करंट घेऊन जाण्यासाठी टी ट्यूब्यूल आहेत. बरोबर आहे. आता लक्ष देऊन ऐका. मी तुम्हाला मग सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम सांगितलं. देयर आर सिस्टर्ने. सिस्टर्ने काय आहेत? सिस्टर्ने दीज आर दी कॅव्हिटीज ऑफ दी ट्यूब्यूल्स ऑफ एसआर. एसआर मध्ये जे ट्यूब्यूल आहेत, नेटवर्क तयार करणार लागणारे, त्या ट्यूबच्या आतमध्ये रिकाम्या जागा आहेत, त्याला आपण सिस्टर्ने म्हणलंय. बरोबर आहे. तर सेंट्रल टी ट्यूब्यूल, सेंटरला टी ट्यूब्यूल असतं बाळांनो. हे बघा असं सेंटरला टी ट्यूब्यूल असतं अशा पद्धतीनं. आणि याला सराउंड करणारे 2 आपल्याकडे एसआरच्या ट्यूब्यूल असतात. 2 एसआरच्या ट्यूब्यूल असतात अशा पद्धतीनं. ठीक आहे. तर या तिघांना मिळून काय म्हणले बाळांनो? एक शब्द वापरलाय ट्रायड. एनसीईआरटी मध्ये दिलेलं नाहीये, पण तुम्हाला थोडंसं बाहेर सांगितलं की वाटतं मस्त शिकवलं मास्तरनं, गरज नाहीये. तरीही एक कन्सेप्ट शिकवताना लागणार आहे म्हणून मी शिकवतोय. ऍक्च्युअली याच्यावर कोण क्वेश्चन विचारणार नाही. बर. सेंट्रल टी ट्यूब्यूल सराउंडेड बाय 2 सिस्टर्ने ऑफ एसआर, सराउंडेड बाय प्लस 2 सिस्टर्ने ऑफ एसआर. या दोघांच्या असेंब्लीला किंवा दोघांना मिळून एक शब्द वापरणार आहोत आपण. काय वापरणार शब्द बाळांनो? ट्रायड. या ट्रायडची खूप गरज आहे. काय गरज आहे मी नंतर सांगेन. सो तुम्हाला एसआर कळालं, तुम्हाला टी ट्यूब्यूल कळालं. ह्यामध्येच भरपूर मुलांचं कन्फ्युजन होतं. आता पहा, याच्यामध्ये
या मसल फायबर्समध्ये जो महत्वाचा पार्ट आहे तो टी ट्यूब्यूल आणि एसआर सगळ्यात महत्वाचा आहे. ठीक आहे. आता या मसल सायटोप्लाझम मध्ये, मसल फायबरच्या सायटोप्लाझम मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे बाळांनो? तुम्हाला भेटणार आहेत मायोफायब्रिल. मग हे मायोफायब्रिलचं स्ट्रक्चर नेमकं कसं आहे बघा. आपण कसं कसं पाहिलं, अगोदर मसल पाहिली, मसल नंतर मसल बंडल, मसल बंडल नंतर मसल फायबरचं स्ट्रक्चर. आता मसल फायबरचं स्ट्रक्चर पाहिलं, काय काय भेटलं? सार्कोलेमा, पुन्हा सार्कोप्लाझम, पुन्हा सिन्सायटियम, सार्कोझोम्स, त्यात ऍक्च्युली मायटोकॉन्ड्रियाला म्हणलं आपण. आणि नंतर मी तुम्हाला शिकवलं टी ट्यूब्यूल्स. अजून काय शिकवलं? एसआर. ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी मला डायरेक्ट कॉल करायचं बरं का. उगाच म्हणा सर प्रॉब्लेम यायला कसं करू विचारायचं. साधा क्वेश्चन असेल तरी विचारायचं. एखाद्याचा साधा क्वेश्चन एखाद्याचा मोठा असू शकतो, एखाद्याचा मोठा क्वेश्चन एखाद्याचा साधा असू शकतो. मी बोललेलं काय आलं? यू डोंट हॅव अ सेकंड चान्स बेटा. तुम्ही अशा स्टेजला आहात जिथं तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आता मसल फायबरच्या आतमध्ये मायोफायब्रिलचं स्ट्रक्चर बघूया आपण. ठीक आहे, हे लिहून घ्या छान. स्ट्रक्चर ऑफ मायोफायब्रिल्स, मायोफिलामेंट्स. ठीक आहे. आता सायंटिस्ट काय म्हणाले, चला आपण मायोफायब्रिल किंवा मायोफिलामेंटचं स्ट्रक्चर बघू. बरोबर. मग त्यांनी काय केलं, तो मायोफिलामेंट घेतला आणि मायक्रोस्कोप खाली ठेवला आणि वरून लाईट पास केली. तुम्हाला माहिती आहे पाहण्यासाठी वरून लाईट पास करावी लागते, त्याला आपण पोलराइज्ड लाईट असं म्हणतो बरं का बाळांनो. एकाच दिशेने जाणारे जे लाईटचे रेडिएशन असतात त्यांना आपण पोलराइज्ड, एकाच डायरेक्शननं फोकस केलेली लाईट. ठीक आहे. मग सायंटिस्टने ज्यावेळेस ती मायोफायब्रिल पाहिली, दे ऑब्झर्व दॅट नाव इट इज अ सिलेंड्रिकल स्ट्रक्चर. बरोबर. हे सिलेंडर अशा पद्धतीनं त्यांनी पाहिलं बाळांनो. अँड दे कुड ऑब्झर्व डिफरंट बँड्स. त्यांना मायोफायब्रिलवर अशा पद्धतीचे बँड दिसले बाळांनो. काय दिसले? बँड म्हणजे अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड दिसले. समजा हा बँड म्हणजे पट्टा, सिलेंडर आहे ना, हा सिलेंडर आहे, सिलेंडरवर असा एक डार्क बँड, पुन्हा व्हाईट बँड, पुन्हा डार्क बँड, व्हाईट बँड. म्हणजे त्या सिलेंडरवर अशा पद्धतीनं डार्क अँड, हे सिलेंडर आहे, इथं डार्क बँड, लाईट बँड. ठीक आहे. अजून इथं पण एक डार्क बँड काढतो. अशा पद्धतीनं डिफरंट टाइप्स ऑफ बँड त्यांना दिसले. ठीक आहे. मग या बँडला त्यांना नाव द्यायचं होतं. आता हे बँड म्हणजे पट्टे. सो व्हेन दे ऑब्झर्व द स्ट्रक्चर, दे कुड ऑब्झर्व अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड्स, डार्क अँड लाईट बँड्स. ठीक आहे. त्यांना हे बँड दिसले. मग ज्यावेळेस इथून ती लाईट अशा पद्धतीने इमॅजिन करा ना, हे मायक्रोस्कोप खाली वरून पाहताय तुम्ही, इकडून लाईट पास केली तर काय होईल? इथून जर ह्या लाईट एरियामधून जर लाईट गेली, ट्रान्सफर केलेली पोलराइज्ड लाईट, तर तिची इंटेन्सिटी चेंज होईल का? नाही. व्हॉट एव्हर लाईट विच यू आर पासिंग थ्रू दॅट लाईट एरिया, याला आपण लाईट एरिया म्हणले बाळांनो. ठीक आहे. आणि याला आपण काय म्हणलं? डार्क एरिया. आता तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही सायंटिस्ट आहात आणि तुम्ही वरून लाईट पास केले आणि पाहताय, तुम्हाला काय दिसलं? लाईट एरियामधून हा जो लाईट बँड आहे का नाही, लाईट बँड मधून लाईट ज्यावेळेस ट्रान्सफर केली, पोलराइज्ड लाईट, इंटेन्सिटी वॉज नॉट चेंज्ड. म्हणजे इमॅजिन करा तुम्ही कारमध्ये बसलात गाडीच्या. ठीक आहे. आणि पहिल्यांदा काय साध्या काच आहेत, त्याला फ्रेम नाही, काळ केलेलं नाही. मग बाहेरून येणार ऊन जसं तसं आपल्याला इंटेन्सिटी न चेंज होता लागेल की नाही? लागेल. मग काय केलं तुम्ही? आता ते काळे काच केले म्हणजे फ्रेम लावली, त्याला काहीतरी लावलं, तुम्हाला माहिती आहे. आता इंटेन्सिटी चेंज होईल का? हा, होईल. मीन्स पोलराइज्ड लाईट, देयर वॉज अ चेंज इन इंटेन्सिटी. लाईट इंटेन्सिटी चेंज होत होती डार्क एरियामध्ये. म्हणजे इकडच्या दिशेनं जाणारी लाईट इंटेन्सिटी डार्क एरियामधून आणि तिकडून बाहेर आलेली लाईट इंटेन्सिटी, देयर वॉज अ चेंज इन इंटेन्सिटी ऑफ लाईट. बट इफ यू कन्सिडर दिस एरिया, देयर वॉज अ नो चेंज इन द इंटेन्सिटी ऑफ लाईट ऑन द बोथ साइड ऑफ द स्लाइड. स्लाइड आहे, वरून लाईट पास केली, डार्क एरियामधून गेली, खाली कमी इंटेन्सिटी. वरून लाईट पास केली, लाईट एरियामधून गेली, खाली सेम इंटेन्सिटी. म्हणजे त्यांनी दोन शब्द काढले बाळांनो. मग त्यांनी काय म्हणले? ह्याला बँड म्हणले. बँड म्हणजे पट्टा. एकाला नाव दिलं आयसोट्रोपिक बँड. कसला बँड? आयसोट्रोपिक बँड. आणि दुसऱ्याला नाव दिलं त्यांनी ॲन आयसोट्रोपिक बँड. तुम्ही म्हणाल सर हे आम्हाला का सांगताय? मी सांगतो ते लक्ष देऊ नये का? आयसो इट मीन्स सेम, ट्रॉपिक मीन्स इन द डायरेक्शन ऑफ. ट्रॉपिक शब्द जिथं पण येईल त्याचा अर्थ आहे इन द डायरेक्शन ऑफ. भरपूर जण हे करतात बघा. ट्रॉपिकचा अर्थ आहे
च्या दिशेने, आणि ट्रॉफिकचा अर्थ आहे न्यूट्रिशन. ट्रॉफिकचा अर्थ आहे पीएच असेल तर न्यूट्रिशन, पीआय असेल तर च्या दिशेनं. ॲटोट्रॉफिक स्वतःचं अन्न तयार करणारे. हेटरोट्रॉफिक पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक. ट्रॉपिक जिओट्रॉपिक, हायड्रोट्रॉपिक, फोटोट्रॉपिक, पीक आहे तिथं. मी बोललेलं काय आलं? गोनॅडोट्रोपिक हार्मोन, गोनॅडच्या दिशेने जाणार हार्मोन. मी सांगितलेले ग्रीक लॅटिन वर्ड सगळीकडे येणार विदाउट एनी एक्सेप्शन. लक्षात ठेवा, पाठ करा, शब्दच पाठ करा, मी बाकी काही सांगणार नाही. सो ट्रॉपिक च्या दिशेनं, वरून जी आलेली लाईट खालच्या दिशेनं पण सेम इंटेन्सिटीची आहे, तर त्याला म्हणलं आयसोटोपिक बँड. सो याला आपण काय म्हणले? आय बँड. याला काय म्हणणार बाळांनो तुम्ही? लाईट बँडला काय म्हणले? आय बँड. का बरं? आयसोट्रोपिक होती लाईट इंटेन्सिटी. So that band is called as light band is called as I band, because whatever light which you have passed, the same intensity was present on the both side of the slide. म्हणून त्याला आयसोट्रोपिक बँडला. अनआयसोट्रोपिक, दोन्ही दिशेची इंटेन्सिटी लाईटची वेगवेगळी. मी बोललेलं काय आलं? वरून पास केली, डार्क एरिया मधून गेली, खालून कमी इंटेन्सिटी. अनआयसोट्रोपिक लाईट. मग डार्क बँड जो आहे त्याला तुम्ही काय म्हणणार? ए बँड म्हणाल. पाठ करायची गरज आहे का? भरपूर वेळा पोर पाठ सॉरी ए आणि आय मध्ये कन्फ्युज होतं. मग कशाला कन्फ्युज होतो? तुला माहित आहे ना त्याचं नाव का दिलं? सेम दोन्ही साईडची लाईटची इंटेन्सिटी सेम. का? कारण लाईट बँड आहे. मग आय बँड आयसोट्रोपिक, दोन्हीकडची वेगवेगळी आहे. का? डार्क बँड आहे, अनआयसोट्रोपिक. मग याला काय म्हणले बाळांनो? अनआयसोट्रोपिक बँड, ए बँड. ह्याला लाईट बँड किंवा आय बँड म्हणले. मग सायंटिस्ट अजून कुतूहल, नेमकं काय नेमकं बघू. मग त्यांनी काय केलं? झूम केलं. झूम तुम्ही करता ना, कधी कधी करता का नाही झूम? काय जरा जवळून बघू म्हणून कधी करता मला माहित नाही, पण एखादं स्ट्रक्चर वगैरे पाहायचं असेल त्यावेळेस. तर झूम केल्यावर काय दिसलं बघूया आपण. नेमकं हे डार्क आणि लाईट बँड कशा पद्धतीने तयार झाले लिहून घ्या अगोदर. अशक्य स्वप्नाची शक्य होईल इथे तयारी. अशक्य स्वप्नाची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये PCB शिकुरी घेऊ. गगन भरारी, गगन भरारी.